हॅलो फ्रेंड्स, दिस इज क्षितिज भालेराव. जसं की तुम्हाला माहिती आहे, SBIने जे आहे बंपर वॅकन्सी रिलीज केलेल्या आहेत. त्यासाठीच एक छोटासा स्ट्रॅटेजी सेशन मी आता रेकॉर्ड करतो आहे. त्या अगोदर एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. SBIचे एक्झाम जवळ आहे, त्यासाठी आपण एक कुपॉन कोड लॉन्च केला आहे SBI40, जेणेकरून तुम्हाला माझी इंग्लिश एक्सप्रेसची जी रेकॉर्डेड बॅच आहे ती फक्त 899 रुपये प्लस GST मध्ये तुम्ही हिला अवेल करू शकतात. ठीक आहे, 899 प्लस GST मध्ये तुम्हाला ही बॅच जी आहे ती परचेस करता येईल. ठीक आहे, पुढे आता या सेशन मध्ये आपण काय डिस्कस करणार आहेत की बुवा प्रीवियस इयर कट ऑफ काय होता, 5 वर्षापासून काय ट्रेंड आहे SBIच्या कट ऑफचा, कोणते कोणते क्वेश्चन मागच्या वर्षी आले, त्याच्यावरून आपण अनालाइज करू शकतो की आपण कुठल्या क्वेश्चनवर जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, कुठल्या क्वेश्चन्सला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, आणि आपण काय करणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन ऍक्टिव्हिटीज SBI PO आणि SBI क्लर्कला समोर ठेवून की बाबा आपल्याला ही ऍक्टिव्हिटी करावी लागणार आहे. मग ती टेस्टची ऍक्टिव्हिटी असू शकते, ती काउन्सिलिंगची ऍक्टिव्हिटी असू शकते, ती अनालिसिसची ऍक्टिव्हिटी असू शकते, ती ऑफलाईन एक्झाम, ऑनलाईन यूट्यूब लेक्चर्सची ऍक्टिव्हिटी असू शकते. तर थोडंसं शॉर्टमध्ये ते आपण डिस्कस करणार आहोत. जसं की मी सांगितलं की प्रीवियस इयर्स कट ऑफ जर बघितले आपण मागच्या काही वर्षांचे 18, 19, 20, 21, 22 असेल तर बघा 57, 62.5, 59.75, 66.25, 65.5 आणि मागच्या वर्षी वॅकन्सी आय गेस फक्त हंड्रेड्स मध्ये काहीतरी होती म्हणून 71.75. तर प्रेडिक्ट तर नाही करते मी, पण 60s बरोबर 65 वगैरे असं सेफ साइड आपण म्हणू शकतो. ऑब्विसली फक्त 65 नाही करायची आपल्याला, 70 अँड अबोव्हच आपल्याला सेफ स्कोर आपण म्हणायला पाहिजे. पण कट ऑफला जर आपण बघितलं तर ही रेंज आहे. तर तुम्ही हुशार आहात, तुम्हाला किती मार्क्स मिळवायचे आहेत हे तुम्हाला यावरनं कळेल. सेक्शनल कट ऑफ नसतो याचा अर्थ असा नाही की इंग्लिशला खूप लाईटली घ्यायचंय. उलट इंग्लिशवर इतकं फोकस करा की इंग्लिशमध्येच 50% पेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर काय सांगता येतं, चांगली गोष्ट आहे. आउट ऑफ मिळेल तर अजूनच चांगला आहे बरोबर. पण कट ऑफ पेक्षा सपोज गुजरात वगैरेचा जर आपण कन्सिडर केला, तुम्ही कुठून भरणार मला माहित नाही, पण इंग्लिशमध्ये जर तुम्ही जास्त स्कोर केला तर तुमचे चान्सेस जे आहे वाढून जातात प्री क्रॅक करण्याचे. आणि ऑब्विसली ती प्रॅक्टिस तुम्हाला मेन्समध्ये पण कामात येणार आहे. आणि मेन्समध्ये तुमचं सेव्हियर कोण आहे, इंग्लिश आहे आणि GK आहे. म्हणून इंग्लिशची प्रॅक्टिस जी आहे आपल्याला मेन्स आणि प्रीची आपल्याला क्युम्युलेटिव्ह आपल्याला अशी प्रॅक्टिस करायची आहे. आणि युट्यूबवर जे लेक्चर्स मी घेणार आहे SBI वॉरियर्स, ज्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी एक शॉर्ट व्हिडिओ पाठवला होता, तर आपण काय करणार आहोत तर प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स आपण घेणार आहे, फक्त प्रीवियस इयर्स. मी ऑफलाईन किंवा ऑनलाईन जेही ऍक्टिव्हिटी आता मी घेणार आहे SBI साठी, त्यात मी असं कुठून तरी उचलले क्वेश्चन्स ह्या साईटवर त्या साईटवर नाही, तसं नाही करणार आहे. मी मागच्या 10 वर्षामध्ये जितके प्रश्न आले, जेवढे जास्त मला घेता येतील तेवढे मी युट्यूबमध्ये आणि ऑफलाईनला घेणार आहे. ऑफलाईनला सुद्धा ही ऍक्टिव्हिटी चालणार आहे आपली आणि ऑनलाईनला सुद्धा चालणार आहे. ओनली प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स, नथिंग एल्स. तुम्हाला इतर काही सोर्स वापरायची गरज पडणार नाही. तुम्ही एकदम बिना टेन्शन के ऑफलाईन आणि ऑनलाईन ऍक्टिव्हिटी जी मी घेतोय तिला फॉलो करा, तुम्हाला 100% यश मिळेल. ठीक आहे, तर बघूयात की क्वेश्चन्स कोणते कोणते आले. मागच्या वर्षी 11 जानेवारी शिफ्ट 1 काय होतं बघा. शिफ्ट 1 ला रीडिंग कॉम्प्रेन्शन आलं होतं, रिसर्च बेस्ड होतं, एक्सरसाइज बद्दल काहीतरी रिसर्च केला असेल, एरर डिटेक्शन होते 5, फिलर्स होते, पॅराजंबल होता आणि फ्रेज रिप्लेसमेंट होतं. RC 10, एरर, फिलर, पॅराजंबल, फ्रेज रिप्लेसमेंट. म्हणजे क्लोज टेस्ट न देताना 5 फिलर्स दिले असतील बरोबर. मग हाच पॅटर्न शिफ्ट 2 ला फॉलो झाला का. शिफ्ट 4 आहे, बघूयात काय आहे. सेम परत RC, एरर, फिलर, पॅराजंबल, फ्रेज रिप्लेसमेंट. तुम्ही जर नोटीस केलं मित्रांनो, शिफ्ट 1 11 जानेवारीची सेम क्वेश्चन, शिफ्ट 4 जी 1 हफ्त्या आधी संपली सेम क्वेश्चन्स, सेम टाइम, सेम पॅटर्न आलेला आहे. पुढे बघा शिफ्ट 3 आहे 6 जानेवारीची, परत बघा RC, पॅराजंबल, फ्रेज रिप्लेसमेंट आणि एरर. हे तर आलंच, मिसस्पेल्ट आलं आणि मॅच द कॉलम आलं. 2 थोडासा ट्विक किया उन्होंने, थोडंसं चेंज आलंय बघा. इथं कुठं मला मिसस्पेल्ट दिसत नाही, इथं दिसतंय, म्हणजे एक क्वेश्चन ऍड झालेला आहे. क्वेश्चन ऍड झाला किंवा रिमूव्ह झाला, शिफ्ट 3 मध्ये आला, शिफ्ट 4 मध्ये नाही आला असं बरोबर. पुढे बघा शिफ्ट 2 ला काय झालं. मग शिफ्ट 2 ला मिसस्पेल्ट आलं,
वर्ड युसेज आलं, मॅच द कॉलम नाही आलं, 2 मार्काचं वर्ड युसेज आलं. म्हणजे त्यांनी काय ट्राय केलं की सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स वेगळ्या वेगळ्या शिफ्टमध्ये कव्हर झाले पाहिजे. याचा अर्थ काय, आपल्याला सगळ्या टाईपचे क्वेश्चन आपल्याला प्रिपेअर्ड राहायचं आहे, सगळ्या टाईप्स ऑफ क्वेश्चनसाठी आपल्याला प्रिपेअर्ड राहायचं. मग ते वर्ड युसेज असो, मॅच द कॉलम असो, क्लोज टेस्ट असो, फिलर असो, डबल फिलर असो. तुम्ही असं फक्त 3 क्वेश्चन नाही पकडून चालू शकत की मी फक्त वर्ड स्वॉप करेल, फक्त मॅच द कॉलम करेल, फक्त सेंटेन्स अरेंजमेंट करेल, कारण ते तुमच्या शिफ्टला येईल का नाही हे कोई बता नाही सकता. आपल्याला सगळ्या टाईपच्या क्वेश्चनचं प्रिपरेशन करावं लागणार आहे, कारण ते असे मध्ये मध्ये कुठेतरी 2 मार्कला ते इन्सर्ट करून टाकणार. इथे एरर मागच्या शिफ्टमध्ये 5, इथं फक्त 3, 2 हे देऊन टाकलं, 2 हे देऊन टाकलं. म्हणजे हे करून थोडं इझी केलं, हे करून थोडं इझी केलं, इथं थोडंसं टफ करून टाकलं, मग हे देऊन बॅलन्स आउट किया उन्होंने थोडासा. पुढे सेम आरसी पॅराजम्बल एरर डिटेक्शन. आता बघा इथं काय आलं, क्लोज टेस्ट आलं, इथं काय आलं, क्लोज टेस्ट आलं, इथं काय आलं, मॅच द कॉलम आलं, काय आलं, मॅच द कॉलम आलं. तर त्यांनी काय केलं, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स जे आहे ते विचारले आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये काही ना काही त्यांनी थोडंसं ट्विक केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला बघा ते तो वर्ड स्वॉप दिसतंय. बाकी कुठंच मला वर्ड स्वॉप दिसलं नाही बरं का, पण एका शिफ्टमध्ये ते कुठंतरी वर्ड स्वॉप पण टाकून दिलेलं आहे. सो प्रत्येक टाईप ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस ही झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. ठीक आहे, बघा इथे पण सेम आहे. परत कुठली तरी शिफ्ट असेल 2022 ची आहे ऑब्विसली, तर त्यात बघा असे क्वेश्चन आहेत. सो स्ट्रॅटेजी एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. बघा 3 टाईपचे पॅसेज आहे, तुम्हाला माहिती आहे, जे इम्पॉर्टंट आहे. एक आहे स्टोरी बेस्ड, दुसरं आहे इन्फॉर्मेटिव्ह आणि क्रिटिकल पॅसेज. काहीतरी कोणाबद्दल तरी काहीतरी टीका वगैरे केली आहे असं. SBI क्लर्क मध्ये क्लेरिकल बद्दल जर मी बोललो तर स्टोरी बेस्ड आणि इन्फॉर्मेटिव्ह हे 2 इम्पॉर्टंट टाइप्स तुमचे होऊन जातात. स्टोरी बेस्ड आणि इन्फॉर्मेटिव्ह. स्टोरी बेस्ड पॅसेज साठी जर तुम्हाला त्यात पकड हासिल करायची आहे, जर तुम्हाला चांगले मार्क्स त्यात घ्यायचे आहेत, तर मी नेहमी 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 सांगतो एकच ॲपचं नाव 1000 इंग्लिश स्टोरीज हे तुमच्या मोबाईलमध्ये असलंच पाहिजे. 1000 इंग्लिश स्टोरीज हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोडेड असलंच पाहिजे, कारण ह्या स्टोरीजच्या बाहेर दुसरी स्टोरी नाही आहे ना. 1000 स्टोरीज कवर्ड आहे ह्या ॲपमध्ये, तर याला पहिले वाचा. SBI मध्ये होऊ शकतं इझी शिफ्ट मध्ये वगैरे की येऊ शकते स्टोरी, आली तर काय सांगता येतं, आलंच तर हातातले मार्क्स का बरं गमवायचे आहे. दुसरं तुम्ही बघितलं असेल ट्रेंड काय आहे रिसर्च बेस्ड पॅसेजचा. काय ट्रेंड आहे, ज्यांनी ह्या वर्षी IBPS च्या एक्झाम्स दिल्या तुम्ही नोटीस केलं असेल, IBPS PO च्या एका एक्झामला काय आलं होतं, बॅक्टेरिया कसं हेल्प करतात, कलर डाय टेक्सटाईल मध्ये कसं हेल्प करतात, रिसर्च होता तो सुद्धा. IBPS PO मेन्सच्या पण रिसर्च बेस्ड काहीतरी आलं होतं. IBPS क्लर्क मध्ये सुद्धा रिसर्च बेस्ड आलं होतं की बुवा एसओ का क्लर्कच्या प्रीमध्ये आलं होतं की त्या पॉन्डमध्ये तर फिश नव्हते, एग्ज नव्हते काहीतरी, तरी पण बर्ड्समुळे तिथं फिशचं प्रोडक्शन वाढतं असं काहीतरी एक पॅसेज होता. बघा रिसर्च बेस्ड होता तो. पण सध्या ट्रेंड असा आहे IBPS मध्ये की रिसर्च बेस्ड पॅसेज जास्त विचारायला लागले आहे. तर माझ्या युट्यूबच्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी रिसर्च बेस्ड पॅसेज घ्यायचा ट्राय करेल, किंवा ऑफलाईनमध्ये 100% तुम्हाला मी रिसर्च बेस्ड पॅसेज हे देणार आहे. ठीक आहे, अजून काय येऊ शकतं का पॅसेजमध्ये, AI. आता आय गेस IDBI जॅमची एक्झाम झाली, त्यात AI वर काय विचारलं, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आलं AI वर. मी सांगितलं होतं यावर्षी AI हॉट टॉपिक आहे, तर एसे तर आलाच. मी तुम्हाला सांगितलं होतं AI वर एसे येऊ शकतो. तो POच्या मेन्सला नाही आला, पण युनियन बँकच्या LBO ला AI वर एसे आला. IDBI जॅम मध्ये AI वर पॅसेज आला. AI वर तुम्हाला परत पॅसेजचे चान्सेस आहे, काय सांगता येतं, येऊ शकतो. एन्व्हायरमेंट बेस्ड पॅसेज, एन्व्हायरमेंट येऊ शकतं, का नाही येऊ शकत. इकोलॉजी, एन्व्हायरमेंट, AI, रिसर्च बेस्ड पॅसेज, स्टोरी बेस्ड पॅसेज हे इम्पॉर्टंट आहेत. हे 2 इम्पॉर्टंट आहे तुमच्या SBI क्लर्कच्या 10 मार्क्स मिळवण्यासाठी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये. त्याच्यातले सिनोनिम अँटोनिम पण सोपे असतील, काय हार्ड नाही आहे, बरोबर. दुसरा आपण काम करणार आहे बघा मित्रांनो, स्पॉट द एरर्स वर, ज्याची भीती वाटते खूप लोकांना. टेन्शन नाही लेने का. स्पॉट द एरर्स जे आहे ते पूर्णपणे मी तुम्हाला ग्रामर सहित शिकवणार आहे, आणि स्पॉट द एरर्स करण्यासाठी ग्रामर इम्पॉर्टंट आहे आहे आहे. ठीक आहे, स्पॉट द एरर्ससाठी तुम्हाला ग्रामरचे क्वेश्चन्स, ग्रामरचा पार्ट जो आहे तो माझ्यावर सोडा, कसं तुम्हाला अंडरस्टँड करून द्यायचं आहे ते माझ्यावर सोडा. 100% तुम्हाला स्पॉट द एरर्सचे क्वेश्चन सुद्धा जमतील. स्पॉट द एरर्ससाठी आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच इम्पॉर्टंट आहेत.
सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट इम्पॉर्टंट आहे. माझे पाथ फाइंडर्सचे लेक्चर ऑलरेडी आहेत आपल्या यूट्यूबवर, संकल्पच्या चॅनलवर. प्लेलिस्टमध्ये जा, पाथ फाइंडर्स नावाची एक प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये तुम्ही ब्रशअप करून घ्या. तुमचं हे जे ग्रामर आहे ते ब्रशअप करून घ्या, म्हणजे यूट्यूबवर जेव्हा आपण सेशन्स घेऊ तेव्हा परत थेअरी सांगायची गरज पडणार नाही. डिरेक्ट आपण क्वेश्चन्सला अटेम्प्ट करू शकू. स्पॉट द एरर्समध्ये जे मार्क्स जातात मुलांचे, ते माझे यूट्यूब सेशन नंतर किंवा आपल्या ऑफलाईन सेशन नंतर दोघं तुमचे मार्क्स स्पॉट द एरर्समध्ये जाणार नाही जाणार. 100% तुम्हाला स्पॉट द एरर्सचे क्वेश्चन सुद्धा करता येतील. फक्त PYQ घेईल मी याचे, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. 4000 प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे. सगळे तर नाही घेणार, परंतु SBI साठी जे इम्पॉर्टंट आहे, जे SBI मध्ये आणि IBPS मध्ये येऊन गेले, ते मी नक्की ह्या सेशन्स मध्ये जे आहे कव्हर करणार आहे. ठीक आहे. पुढे काही छोटे छोटे क्वेश्चन्स, वर्ड स्वॉप वगैरे जे असतात ते सुद्धा आपण यूट्यूब सेशन मध्ये कव्हर करूया. वर्ड युसेज ऑब्विसली कुठल्या तरी एका शिफ्टला ते पण दिसलं आपल्याला. तर वर्ड स्वॉप, वर्ड युसेज हे सगळे पार्ट्स, छोटे छोटे पार्ट्स आपण जे आहे SBI वॉरियर्स नावाच्या यूट्यूब सेशन्स मध्ये कव्हर करणार आहे. SBI वॉरियर्स हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघंही चालणार आहे. ऑफलाईनला ओपन टू ऑल 100% असेल. तुम्ही ऑफलाईनला टेस्टसाठी येऊ शकतात आपल्या संकल्पच्या मेन बिल्डिंगला. ठीक आहे. तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही डाउट्स, काही काउन्सिलिंगची मदत काही लागत असेल, यू कॅन डेफिनेटली कॉल मी ऑन 7498961899. टेलिग्राम करू शकता, कॉल करू शकता. काउन्सिलिंगला मी संध्याकाळी 6 ते 8, कधी कधी रात्री 9, आता 9:30 झाले आहे, मी अवेलेबल असतो. कधीही या 6च्या नंतर मी काउन्सिलिंगला अवेलेबल आहे. ठीक आहे. चला, तर सेशन्स लवकरच सुरू होणार आहे आपले SBI वॉरियर्सचे. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल आपल्या ABD संकल्पच्या टेलिग्राम ग्रुपवर आणि आपल्या इंग्लिश विथ क्षितिजच्या टेलिग्राम चॅनलवर. ठीक आहे. चला, प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे. आय विश यू ऑल द बेस्ट. सी यू सून. थँक्यू.